आज म्हाळादेवी येथे दानशूर व्यक्तिमत्व श्री व सौ ताराबाई मुरलीधर केरू हसे यांच्या दातृत्वातून बांधण्यात आलेल्या 11 लाख रुपये खर्चाच्या नूतन शैक्षणिक संकुल, सभागृह व संगणक कक्षाचा लोकार्पण आमदार डॉक्टर किरण लहामटे व समाज प्रबोधक निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। गावाच्या विकासासाठी, शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच मंदिरासाठी ताराबाई मुरलीधर केरू हसे यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदान आहे। त्यांच्या दातृत्वामुळे म्हाळादेवी ग्रामस्थांनी आज सकाळी आनंद उत्सवाचे रूप धारण करत त्यांचा सन्मानपूर्वक गौरव केला। गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले। विद्यार्थी ताल धरत नृत्य करत होती, तर शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर स्वागत केले। मान्यवर मंडळी वाद्याच्या ठेक्यावर थिरकत होते। गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित करणारा होता। लोकार्पणानंतर शाळेच्या पटांगणात आयोजित सोहळ्यास वारकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमानंतर मंदिर सभागृहात हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन संपन्न झाले। या कुटुंबियाने गावासाठी स्वतःला वाहून घेतले आहे। जवळपास 1.5 कोटी रुपयांचे दान या कुटुंबियाने गावाच्या विकासासाठी दिले आहे, असे म्हाळादेवी गावाचे माजी सरपंच प्रदीप हसे म्हणाले। तर म्हाळादेवीचा आदर्श प्रत्येक गावाने घ्यावा। आपण मंदिरांना देणग्या देतो, तसेच जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, शैक्षणिक संस्था यांनाही योगदान देणे आवश्यक आहे, असे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे म्हणाले। या लोकार्पण सोहळ्यास आमदार डॉक्टर किरण लहामटे, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, प्रदीप हसे, महेश नवले, नितीन नायकवाडी, डॉक्टर मनोज मोरे, संकेत हसे, विशाल हसे, अरविंद कुमावत, म्हाळादेवी गावचे सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक वर्ग तसेच खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज म्हाळादेवी येथे खरं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये एका हॉलचं आणि डिजिटल लॅबचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि दातृत्व आहे हसेबाबा आणि आई त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी या गावाला भेटला। त्यामध्ये तिथल्या शिक्षकांचा पण मोठा वाटा आहे, त्याबरोबर गावकऱ्यांचा पण मोठा आहे। प्रदीपजी असेल, शांतारामजी असेल किंवा गावातले सगळे सहकारी त्या लोकांनी मोठा म्हणजे खरं तर त्या आईबाबांच्या बरोबर असलेले त्यांचे ऋणानुबंध आणि त्या माध्यमातून त्यांनी देवस्थानला पण आत्तापर्यंत मोठा निधी दिला आहे आणि या शाळेला पण निधी दिला आहे आणि त्याच्याबरोबर गावकऱ्यांनी पण कोणी खुर्च्या देतं आहे, कोणी चटया देतं आहे, कोणी कॉम्प्युटर देतं आहे। कॉम्प्युटर देताना इथले काहीतरी 5 तरुण आहेत, त्या तरुणांनी ते कॉम्प्युटर दिलं आहे। मला वाटतं म्हाळादेवीचा आदर्श प्रत्येक गावानं घ्यावा आणि आपण मंदिरांना जशा देणग्या देतो तशा तुम्ही ज्या सरकारी स्कूल आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या यांना गावातून जे नोकरीला आहेत पोरं ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी काहीतरी आठवण म्हणून काहीतरी त्या शाळांना दिलं पाहिजे आणि आपल्या गावातल्या शाळा सुंदर केल्या पाहिजे, परिपूर्ण केल्या पाहिजे। ज्या भौतिक सुविधा देता येतील त्या परिपूर्णपणाने दिल्या पाहिजे। बाकी ज्ञानदानाचं कार्य तर शिक्षकवृंद करणारच आहे आणि पिढ्या घडवायचं काम शिक्षकवृंद करणारच आहे। धन्यवाद। आज श्री क्षेत्र म्हाळादेवी या ठिकाणी एक ज्ञानदानाचं पवित्र मंदिर उभं करण्याचं काम आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरू हसे व त्यांच्या सहभागी ताराबाई हसे यांनी 11 लाख रुपये देऊन या ठिकाणी सार्वजनिक सभागृह, बहुउद्देशीय सभागृह आणि कॉम्प्युटर लॅबची इमारत आज या ठिकाणी उभी राहिली आणि त्याचं लोकार्पण सोहळा आज तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण समोच्च प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न झालं। प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या ठिकाणी ह्या दाम्पत्याने खऱ्या अर्थानं या गावासाठी वाहून घेतले। अंदाजे आम्ही रक्कम मगाशी आमदार साहेबांना सांगितली 1.5 कोटीच्या आसपास ती रक्कम जाते। त्यामध्ये सोनं असेल, कायम ठेव असेल, जमीन असेल, शाळेसाठी ही इमारत असेल, असं सर्व दान मिळून 1.5 कोटीचे रुपये दान या तालुक्यामध्ये मला वाटतं एकमेव व्यक्ती असेल की एवढं मोठं या गावाला दान दिलं आहे आणि हे दान देताना आमच्या गावावर त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला। कारण जर त्यांना विश्वास नसता, या गावात जर काम दिसलं नसतं तर त्यांनी एवढी मोठी रक्कम या ठिकाणी दिलीच नसती। या ठिकाणी मुद्दा पण नमूद करतो आणि जेही 11 लाख रुपये दिले
मला अभिमानाने मी सांगतो की ती 11 लाख रुपये प्रदीप हासे यांच्या खात्यावर त्यांनी टाकले आणि या प्रत्येक गोष्टीचा खर्च हा माझ्या हातून झाला. म्हणून अत्यंत दर्जेदार काम या इमारतीचं करण्यात आलं आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मोठं ज्ञान मंदिर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उभं राहिलं. त्याबद्दल दोन्ही आपण त्याचा आभार व्यक्त करतो, आमदार साहेबांचा आभार व्यक्त करतो, इंदुरीकर महाराजांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एका अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला. ते म्हणजे महादेवी गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व मुरलीधर किरुहासे आणि ताराबाई मुरलीधर किरुहासे या दाम्पत्यांनी या गावामध्ये आमदार साहेब असतील आणि आता प्रदीप भाऊ यांनी सांगितलं की खरोखर आहे 1.5 कोटीपेक्षाही जास्त रक्कम त्यांनी या गावामध्ये दान केलेली आहेत. आणि म्हणून आज बाबाजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं माणसं गेल्यानंतर त्यांच्या मिरवणुका मोठमोठे दहावे मोठमोठे कार्यक्रम होतात, पण जिवंतपणे त्यांची सुंदर अशी मिरवणूक संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत भजनी मंडळ असेल, मुलांचं लेझिम पथक असेल, दिंडी असेल, अशा प्रकारचं सकाळी 8:30 वाजल्यापासून तर आतापर्यंत हा कार्यक्रम खूप पाहण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी होता. गावकऱ्यांचे या निमित्ताने मी विशेष आभार मानतो. त्यांनी मुरलीधर किरुहासे आणि ताराबाई मुरलीधर किरुहासे या दोन्ही दाम्पत्यासाठी खूप मनापासून या ठिकाणी परिश्रम घेतले. त्यांचा चांगला मिरवणुकीच्या रूपाने चांगला सत्कार केला आणि आज त्यांनी त्यांच्या ज्ञानदानामध्ये अधिक भर मिळावी, अधिक त्यामध्ये वाढ व्हावी आणि या गावाच्या भावी पिढीसाठी या ठिकाणी 11 लाख रुपयाची देणगी दिली. त्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आम्ही सुद्धा आमच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्यासारखे दानशूर लोक सगळीकडे निर्माण व्हावेत आणि गावाचा विकास, गावाचा संकल्प सिद्धीत जावं अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विशेष कौतुक या शाळेचं देखभाल करणारे आमचे मित्र डावरे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती डावरे मॅडम यांनी सुद्धा विशेष लक्ष या ठिकाणी दिलेले आहेत. प्रदीप भाऊ असेल, शांतारामजी असेल आणि स्थानिक स्कूल कमिटी यांचे मनापासून आभार मानतो आणि या गावाच्या विकासासाठी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या मित्रांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.